हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 5 सप्टेंबरचा लग्नानंतर होईलच प्रेमचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की जीवा, मिथुन काका आणि विक्रम गणपती आणायला जातात. आज त्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होतात. सगळे खूप खुश असतात. घरात गणपती बाप्पा विराजमान होतात. सगळे खूप खुश असतात. मानिनी त्यांचा हा 1.5 दिवसाचा गणपती असतो. तेव्हा विक्रम बोलत असतो की चला मग करूया का सुरुवात. तेव्हा विक्रम बोलतो पहिले आपण ठरवून घेऊया की यावर्षी आरतीचा पहिला मान कुणाला. तेव्हा वसू आणि रम्या एकमेकींकडे बघतात. तेव्हा नंदिनी बोलते बाबा दरवर्षी आरतीचा पहिला मान वसू आत्यांना असतो ना, मग याही वर्षी करू द्यात की. तेव्हा मानिनी बघते आणि बोलते नंदिनी अगं बरी आहेस ना तू. हे बघ ज्यांचं मन कलुषित झालं आहे त्यांनी बाप्पाला हातसुद्धा लावायचा नाही. तेव्हा विक्रम बोलतो नाही नाही, चांगल्या कार्याची सुरुवात चांगल्या हातांनीच व्हायला पाहिजे. तेव्हा मानिनी बोलते की आई आणि बाबा मी वसू आत्यांना माफ करा असं म्हणतच नाही आहे, पण आपली जी रीत परंपरा आहे पहिल्यापासून चाललेली ती कशाला मोडायची. तेव्हा मानिनी बोलते नंदिनी. तेव्हा नंदिनी बोलते आई चांगल्या वाईटाचा न्याय निवाडा बाप्पांनाच करू द्या ना, आणि चांगली सद्बुद्धी द्यावी हेही बाप्पांनाच करू द्या. त्यामुळे उगाच रीत मोडण्यापेक्षा वसू आत्यांना आरतीचा मान देऊन टाकूयात आपण. तेव्हा विक्रम बोलतो ठीक आहे करू द्यात तिला. तेव्हा नंदिनी आवाज येते आत्या. तेव्हा वसू पुढे येते आणि बोलते नंदिनी दरवर्षीप्रमाणे मी थोरली म्हणून मान मला असतो ग आरतीचा, पण विक्रम आणि मानिनी म्हणाले ते खरं आहे, माझं मन कलुषित झालं आहे ग, त्यामुळे मी हा मान नाही घेऊ शकणार नंदिनी. हा मान माझा नाही आहे, पण ह्या घरची रीत आहे ना की हा मान थोरल्यालाच दिला पाहिजे घरातल्या. मग मला असं वाटतं ना या घरची थोरली सून आणि पार्थ यांनी हा मान घ्यावा. तेव्हा नंदिनीला पण थोडं स्माईल येते आणि काव्या जरा गोंधळते. तेव्हा वसू बोलते पार्थ आणि काव्या या आरतीचा पहिला मान घ्या. तेव्हा काव्या आणि पार्थ पुढे येतात. इकडे रम्या वसूला किचनमध्ये घेऊन येते आणि बोलते काय केलंस तू आई, तू मुद्दाम करतेस का माझ्या पार्थला त्या काव्यासोबत आरतीचा मान दिला. तेव्हा वसू बोलते अगं त्यांच्या गुड बुक्समध्ये शिरण्यासाठी केले मी, मुद्दामून मला किती वाईट वाटलं हे भासून दिलं मी. तेव्हा रम्या बोलते वा तुझा चांगुलपणा बघून टाळ्या वाजल्या का लोकांनी. तेव्हा वसू बोलते की ह्या लोकांना माझा अजून चांगुलपणा कळणार नाही, त्यांना हे सगळं खोटंच वाटेल, दिखावा वाटेल, पण मी हे सगळं जाणून बुजून केलं आहे. थेंबे थेंबे तळे साचे. रम्या आपल्याला जर या घरात स्थान मिळवायचं असेल ना तर हे करावंच लागेल. तेवढं ते दोघी बोलत असतात. विक्रमचा आवाज येतो अरे चला चला या आरतीला या. तेवढं रम्या आणि वसू आरतीला जातात. तेव्हा पार्थ आणि काव्या आरती करत असतात. आरती करता करता पार्थ आणि काव्याचा धक्का एकमेकांना लागतात आणि ते दोघं बऱ्याच वेळ एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा काव्या हळूच पार्थच्या हातात हात ठेवते आरती करण्यासाठी. इकडे नंदिनीला फोन येतो आरती संपल्यावर. तेवढ्यात नंदिनी काय बोलणार, तेवढ्यात मानिनी बोलते की काय गं नंदिनी काही प्रॉब्लेम झाला आहे का. तेव्हा नंदिनी बोलते नाही नाही प्रॉब्लेम नाही झाला आहे, पण काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आनंद निवासचा गणपती आणायला इथला मोषक आधीच पळाला आहे. तेव्हा सगळे हसायला जातात. इकडे जेव्हा आनंद निवासचा गणपती घेऊन येतो आणि जोरजोरात बोलत असतो की गणपती बाप्पा मोरया. तेवढ्यात नंदिनी पुढे हाताची घडी घालून उभी असते. तेव्हा जीवा बोलतो गणपती बाप्पा मोरया, रुसवे फुगवे दूर करा. तेव्हा नंदिनी रागाने बघते आणि बोलते कोणाचे रुसवे फुगवे दूर करायला सांगताय. तेव्हा जीवा बोलतो नाही इन जनरल. तेव्हा नंदिनी जीवाला सांगत असते की अहो तुम्ही असे पळून का आलात, मला पण सांगायचं ना. तेव्हा जीवा तिला सांगत असतो की अगं इथल्या गणपतीवर मुहूर्तावर आलं नसतं तर तेही तुला खात राहिलं असतं, आणि घरी सगळ्यांसोबत तुझ्या लग्नानंतरचा पहिला गणपती बाप्पा होता, तिथेही तुला थांबावं गरजेचं होतं. आनंद निवास एक मुलगी बोलते की अगं ताई उलट तुझ्या नवऱ्याने एवढं छान काम केलं, तू अप्रिशिएट करायला पाहिजे, पण तरी तुला तुझ्या नवऱ्याच्या डोक्यावरच बसायचं आहे तर बस मग, पण आत्ता तरी गणपती बाप्पांना तुझ्या नवऱ्याला तात्काळ ठेवू नकोस, ओवाळ पटकन. तेव्हा नंदिनी ओवाळायला घेणार. तेव्हा जीवा बोलतो की 1 मिनिट नंदिनी ओवाळणार नाही. तेव्हा नंदिनी बोलते की अहो असं का बोलताय तुम्ही. तेव्हा जीवा बोलतो की पण मला तू ओवाळायला चालणार नाही. तेव्हा आनंद निवासी ती मुलगी बोलते की असं का बोलतोयस दादा तू. तेव्हा जीवा बोलतो की कारण मी असं बोलतो आहे कारण की इथून आतमध्ये पुढे गणपती नंदिनी घेऊन जाईल आणि मी नंदिनीला ओवाळणार. तेव्हा सगळ्या बायका बोलतात की अरे पण पुरुषांनी गणपतीला हात घेऊन जायचं असतं आणि आम्ही बायकांनी त्यांना ओवाळायचं असतं, अशीच रीत आहे ना. तेव्हा जीवा बोलतो की हो मला सगळ्या रीतभात माहिती आहे, पण नंदिनीने ह्या आनंद निवास उभारण्यासाठी इतकं कष्ट घेतले गरिबांसाठी आणि सगळ्या गरजू लोकांसाठी ती एवढं करते, तर मग तिच्या आनंद निवासमध्ये तिने गणपती घेऊन गेली तर काय हरकत आहे. कधीतरी एखाद्या स्त्रीला आपण गणपती आत नेण्याची परवानगी दिली आणि आपण पुरुषांनी आम्ही ओवाळलं
तर काय हरकत आहे, गणपती बाप्पाला तरी आवडेलच ना. तेव्हा त्या मुली बोलतात किती छान विचार आहेत दादा तुझे. तेव्हा जीवा बोलतो हे विचारसुद्धा नंदिनीच्या सहवासात राहूनच रुजले. तेव्हा जीवा नंदिनीच्या पायांवर पाणी टाकून नंदिनीला ओवाळतो आणि अशा प्रकारे नंदिनी गणपती बाप्पांना आतमध्ये घेते आणि तिथे विराजमान करतात. अशा प्रकारे जीवा आणि नंदिनी गणपती बाप्पांची आरती करतात. तेव्हा जीवा आणि नंदिनी सगळ्यांना आरती देत असतात. आरती घेत पुढे पुढे जात असतात. तेवढ्या तिथे आरती घ्यायला जीवा आणि नंदिनीचा वकील असतो. तेव्हा नंदिनी त्यांच्याकडे बघतात आणि चक्क होतात. तिकडे काव्या सेल्फी काढत असते. तेव्हा तिथे पार येतो. तेव्हा काव्या बोलते देशमुख माझा गणपती बाप्पासोबत फोटो काढा ना. तेव्हा पार्थ बोलतो की नाही मी फोटो काढतो पण परमिशन घेतली आहे का. तेव्हा काव्या बोलते कसली. तेव्हा पार्थ बोलतो तुम्हाला बाप्पासोबत फोटो काढायचा पण बाप्पाला तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे का. परमिशन घ्या ना. काय बोलता. पार्थ हसायला लागतो. तेव्हा काव्या रागाने बघते आणि बोलते नका काढू फोटो तुम्ही. मी एक वेळ गणपती बाप्पासोबत सेल्फी काढली पण तुमच्याकडनं फोटो काढून घेणार नाही. तेव्हा पार्थ बोलतो सेल्फी तर काढूच नका. तेव्हा काव्या बोलते का. तेव्हा पार्थ बोलतो सेल्फी काढताना तुमचा चेहरा मोठा दिसेल आणि बाप्पा छोटा दिसेल, वाईट दिसेल ते. तेव्हा काव्या बोलते देशमुख समोरच्या माणसाला खुश करणं जमत नसेल ना तर त्या माणसाला त्रास तरी नाही देऊ, समजलं का. तेव्हा पार्थ बोलतो बरं ठीक आहे द्या मी फोटो काढतो. तेव्हा काव्या बोलते काही गरज नाही माझं मी बघीन. तेव्हा पार्थ बोलतो द्या हो एवढा काय भाव खाताय. तेव्हा काव्या बोलते भाव तुम्ही खाल्ला मी नाही. तेव्हा पार्थ बोलतो सुरुवातीला खाल्ला ना पण मी आता बोलतोय ना द्या. तेव्हा काव्या बोलते तुमच्या मनासारखं करायचं मी. तेव्हा पार्थ बोलतो माझ्या मनासारखं का करा, आम्हाला पण आश्चर्याचा धक्का द्या. तेव्हा काव्या बोलते तुमच्या मनासारखं मी कधीच काही करत नाही. तेव्हा पार्थ बोलतो स्वतःला विचारा किंवा बाप्पाला विचारा, बाप्पा सांग. तेव्हा काव्या बोलते काही गरज नाही त्याला त्रास नका देऊ, राहू द्या तुमचं. ते काव्य बोलते मी बघेल मला काय करायचं ते. कारण माझा फोन कशाला, तुमचा फोन आहे ना, तुमच्या फोटोमध्ये काय करायचं ते तुमच्या फोनमधचं ज्या तुम्हाला काय करायचं ते करा. तेव्हा बोलतो ठीक आहे मी माझ्या फोनमध्ये फोटो काढतो तुमचा. तेव्हा पार्थ फोटो काढतो बोलतो बघा किती छान फोटो आला आहे तो. आणि तेव्हा पार्थ काव्याला बोलतो मी काय म्हणतोय आपण फोटो काढायचा दोघांचा बाप्पासोबत. तेव्हा काव्या बोलते का. तेव्हा पार्थ बोलतो स्टेटसला ठेवूया ना सेलिब्रेटिंग विथ गणपती बाप्पा, सेलिब्रेटिंग गणपती सेलिब्रेशन विथ फिसकारलेली मांजर. तेव्हा काव्या बोलते टोमणी मारणार नसाल सरळ बोलणार असाल तर काढेल मी फोटो. तेव्हा पार्थ बोलतो फोटोमध्ये कुठे टोमणी मारतात. तेव्हा काव्या बोलते झाले लेम जोक करून काढा ना फोटो. तेव्हा पार्थ बोलतो आपलं फोटो कसं काढायचं कोणी मदत करायलाही नाही आहे. तेवढ्यात कल्पना येते आणि बोलते पार्थ दादा तुम्हाला भेटायला कोण आलं. तेव्हा ते वकील बाई असतात पार्थ आणि काव्याच्या. तेव्हा जेव्हा वकिलांना बोलतो तुम्ही इथे. तेव्हा ते वकील बोलतात की तुम्हीच बोलवलं आहे हे बघा इन्व्हिटेशन. तेव्हा जेव्हा बोलतो मी. तेव्हा वकील नंदिनीला बोलतात की यांची माती खायची सवय अजून गेलेली दिसत नाही आहे. तेव्हा जेव्हा नंदिनीकडे बघतो आणि बोलतो फॉरवर्ड टू ऑल करतो ना तसं झालं. तेव्हा वकील बोलतात की नाही मला वाटलं तुम्ही फक्त पसारेवालाच आहात पण असे पण गोंधळ घालता येतात तुम्हाला. तेव्हा नंदिनी जीवाकडे बघते आणि बोलते या सगळ्यात स्पेशलायझेशन मिळवले ना त्यांनी. तेव्हा वकील बोलतात की होतं असं होतं. तेव्हा वकील बोलतात की तुम्ही आता चुकून इन्व्हिटेशन पाठवले मग मी थांबू की जाऊ आता. तेव्हा नंदिनी बोलते नाही नाही या ना दर्शन घ्या बाप्पाचं. तेव्हा वकील बोलतात की अतिशय सुंदर डेकोरेशन केलं कोणी केलं. तेव्हा रेखा येते बोलते की नंदिनी आणि जीवाने केलं आहे. तेव्हा वकील बोलतात की डिवोर्स फाईल केल्यानंतर जर इतकं प्रेम उफाळून येत असेल तर मला तर वाटतं की लग्नानंतर लगेच डिवोर्स फाईल करावा सगळ्यांनी. तेव्हा ते सांगतात की नाही नाही मी तुम्हाला आठवण करून द्यायला आलो की डिवोर्स फाईल केल्यानंतर तुम्हाला आता बरोबर 1 महिना झाला आहे. तेव्हा काव्या इकडे त्यांच्या वकिलांना बोलत असते की काय डिवोर्स फाईल करून 1 महिना झालासुद्धा. तेव्हा वकील बोलतात की तुमच्या लक्षात आलं नाही म्हणजे तुमचं नातं चांगलंच खुललेलं दिसतंय. खुललं आहे का तुमचं नातं. तेव्हा काव्या मनात बोलते की काय सांगू मी आता हो म्हटलं तर देशमुखांना वाटेल की मी त्यांच्या प्रेमात पडली आहे म्हणून. आमचं नातं तर खुललं आहे पण फक्त मैत्रीचं. पार्थही मनात बोलतो की असं काही नाही असंच सांगू काउन्सिलरला नाही तर काव्याने त्यांना वाटेल की माझ्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम वाढलं आहे आणि मग त्या आपसूक न कळत माझ्या प्रेमात पडणार नाही. तेवढ्यात वकीलबाई बोलतात ओ हॅलो कुठे हरवलात तुम्ही दोघं म्हणजे मला नेमकं काय सांगायचं असं काही विचार करत नाही आहात ना. तेव्हा काव्या बोलते नाही नाही तसं काही नाही आहे. तेव्हा त्या बोलतात की तुम्ही कितीही लपवलं तरी मला कळतं आहे तुमच्या मनात काहीतरी वेगळं चाललं आहे आणि ते तुमच्या दोघांसाठी खूप चांगलं आहे हो ना मिस्टर पार्थ. तेव्हा पार्थ बोलतो तुम्ही आल्या लगेच प्रश्नांचे बाण सुरू केले तो कन्फ्यूज झालो त्यामुळे. तेव्हा काव्याही बोलते हो करेक्ट आहे. तेव्हा तुम्ही आत्ता आलाय तर घ्या ना बाप्पाचे आशीर्वाद. तेव्हा वकीलबाई बोलतात की हो हो आशीर्वाद घेणारच आहे पण तुम्हाला दोघांना एकत्र येण्याची छान बुद्धी देव असाही आशीर्वाद मागणार आहे मी देवाकडे. काव्य आणि पार्थ एकमेकांकडे बघतात आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.